नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आज आपण इयत्ता 10वी विषय मराठी घटक गद्य उपघटक 7वा पाठ गवताचे पाते हा अभ्यासणार आहोत। या पाठाचे लेखक आहेत वि.स. खांडेकर। प्रथम आपण लेखक परिचय पाहूया। ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त लेखक वि.स. खांडेकर। पद्मभूषण पुरस्काराने भारत सरकारने त्यांना भूषित केलेला आहे। ययाती या त्यांच्या कादंबरीला साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार ज्ञानपीठ मिळालेला आहे। वि.स. खांडेकर हे कादंबरीकार होते। त्यांनी अनेक कादंबऱ्या लिहिल्या। त्यामध्ये कांचन मृग, दोन ध्रुव, उल्फा, दोन मने, पहिले प्रेम, जळलेला मोहर, ययाती, अमृतवेल, अश्रू, हिरवा चाफा, रिकामा देव्हारा, पांढरे ढग इत्यादी कादंबऱ्या होय। ते लघुनिबंधकार होते। त्यांनी वायुलहरी, चांदण्यात सायंकाळ, अविनाश, मंदाकिनी इत्यादी लघुनिबंध लिहिण्याचं काम केले। समीक्षक म्हणून त्यांनी अनेक साहित्याचं समीक्षण केलेलं आहे। त्यामध्ये वनभोजन, फूल आणि काटे, गोकर्णीची फुले, गोफ आणि गोफण हे समीक्षा लेखसंग्रह त्यांचे प्रकाशित आहेत। ते कथाकार होते, पटलेखक होते। पाठपरिचय पहा। रूपक कथासंग्रह म्हणून आज त्यांचे 3 कथासंग्रह प्रसिद्ध आहेत। त्यामध्ये क्षितिज स्पर्श, वेचलेली फुले आणि सुवर्णकण या सुवर्णकण कथासंग्रहातूनच गवताचे पाते ही रूपक कथा घेतलेली आहे। रूपक कथा म्हणजे काय? ज्या कथेतून एकापेक्षा जास्त अर्थ निघतात त्या कथेला रूपक कथा असे म्हणतात। पूर्वी आजी आजोबा आपल्या नातवांना अनेक गोष्टी सांगत असत। त्या कथेचा वरवर अर्थ साधा सरळ असे, पण मतितार्थ मात्र खूप गंभीर आणि खोल असे। सुवर्णकण या रूपक कथा संग्रहातून गवताचे पाते हा पाठ घेतलेला आहे। या रूपक कथेत वि.स. खांडेकरांनी सृष्टीतील पाने, गवताचे पाते या घटकांच्या रूपकातून माणसाच्या विविध प्रवृत्तींचे, भावभावनांचे दर्शन या रूपक कथेतून घडवलेले आहे। कथेचे अनेक प्रकार आहेत। त्यामध्ये पहा, 1 विज्ञान कथा, 2 ऐतिहासिक कथा, 3 जातक कथा, 4 साहस कथा, 5 रहस्य कथा आणि 6 रूपक कथा। यांपैकी रूपक कथा आज आपण पाहणार आहोत। रूपक कथेची वैशिष्ट्ये: 1 रूपक कथा आकाराने लहान असते। 2
रूपक कथा आशय समृद्ध असते. नंबर 3, रूपक कथेमध्ये सूचकतेला अत्यंत महत्त्व दिले जाते. नंबर 4, रूपक कथेत नाट्यात्मकता असते. नंबर 5, अलंकारिकता या रूपक कथेचे वैशिष्ट्ये आपणास रूपक कथेत पाहायला मिळते, म्हणजेच अलंकारिक भाषा वापरलेली असते. नंबर 6, संदेशपरता म्हणजे या रूपक कथेतून वाचकांना संदेश दिलेला असतो. नंबर 7, रूपक कथेत वाच्यार्थापेक्षा लक्षार्थ प्रभावीपणे सूचित केलेला असतो. आता आपण गवताचे पाते ही रूपक कथा पाहूया. हिवाळा नुकताच सुरू झालेला होता. झाडावरून एकामागून एक पिकलेली पाने गळून पडू लागली. पट पट पट. त्यांचा तो पटपट असा कर्णकटू आवाज, तो आवाज ऐकून धरणी मातेच्या कुशीत झोपी गेलेले एक चिमणे गवताचे पाते जागे झाले. गिरक्या खात खात जमिनीवर येणाऱ्या एका पानाला ते म्हणाले, पडता पडता किती कटकट करतोस तू. तुझ्या या दंग्यानं माझ्या साऱ्या गोड गोड स्वप्नांचा चुराडा झाला की. पानाला राग आला. ते चिडून म्हणाले, अरे जा, चिडखोर बिव्वा कुठला. मातीत जन्मून मातीतच लोळणाऱ्या तुझ्यासारख्या शूद्र गवताच्या पात्याला आमच्या या उच्च वातावरणाची कल्पना कशी येणार. हा दंगा नाही बेटा, हे गाणं चाललंय. जन्मात कधी आन करणाऱ्या तुझ्यासारख्या अरसिकाला ते समजायचे नाही. हे बोलता बोलताच ते पान पृथ्वीवर पडले आणि धरणी मातेच्या कुशीत झोपी गेले. ते पुन्हा जागे झाले, ते वसंताच्या संजीवक स्पर्शाने. त्या स्पर्शात विलक्षण जादू होती. त्या जादूने आता त्या पानाचे रूपांतर गवताच्या चिमुकल्या पात्यात झाले होते. पुन्हा हिवाळा आला. थंडीने कुडकुडत गवताचे पाते धरणी मातेच्या कुशीत लपू लागले, झोपू लागले. पण पुन्हा पुन्हा त्याची झोपमोड होऊ लागली. जिकडे तिकडे झाडांवर पाने सळसळत होती. पटपट असा आवाज करीत पृथ्वीवर पडत होती. ते गवताचे पाते कपाळाला आठी घालून स्वतःशीच पुटपुटले, काय ही हिवाळ्यातली पानं. जीव खाऊन टाकला यांनी अगदी. केवढा हा कर्णकटू आवाज. छी छी छी. माझ्या साऱ्या गोड गोड स्वप्नांचा चेंदा मेंदा केला यांनी. या रूपक कथेचा अर्थ पहा. एका गवताच्या पात्याची ही कथा आहे. गवताच्या चिमुकल्या पात्यासारखीच कथा ही चिमुकली आहे. हिवाळ्याचे दिवस होते. गवताचे पाते धरणी मातेच्या कुशीत गाढ निद्रा घेत होते. ते गोडगोड स्वप्नांच्या सुखद लहरींवर निवांत तरंगत होते. तेवढ्यात झाडांवरून पिकलेली पाने पटापटा पडू लागली. जमिनीवर आपटताना सर्व पानांचा पट 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 असा एकत्रित होणारा आवाज आसमंत व्यापून टाकत होता. तो संपूर्ण आवाज इतका कर्णकटू होता की त्या अप्रसन्न आवाजाने चिमुकल्या
गवत पात्याची झोपमोड झाली. शिवाय ज्या सुखस्वप्नांत ते पार डुंबत होते त्या सुखस्वप्नांचा चुराडा झाला. या गोष्टीचा त्या गवत पात्याला खूप संताप आला. त्या पात्याने संतापाच्या भरात गळणाऱ्या पानांना भरपूर सुनावले. त्यांच्या मते गळणारी पाने कटकट करतात. त्यांच्या आवाजाच्या दंग्याने माझा आनंद नष्ट होतो. त्यावर गळणाऱ्या पानाने त्या पात्याला शूद्र ठरवले. जमिनीवर लोळणाऱ्या पात्याला उंच झाडावर सळसळण्यातला उच्च दर्जाचा आनंद कधीच कळणार नाही. पाते शूद्र पातळीवरच जगत राहणार असा गळणाऱ्या पानांचा दावा होता. गळणारे पान थोड्याच अवधीत मातीत मिसळून गेले. त्याच्या कणामधून एका नवीन गवताच्या पात्याने जन्म घेतला. ते आनंदाने डोलत राहिले. थोड्याच दिवसांत हिवाळा आला. ते नवीन जन्मलेले पाते थंडीनं कुडकुडू लागले. ऊब मिळवण्यासाठी ते धरणी मातेच्या कुशीत शिरले आणि हळूहळू झोपी गेले. झोपेत ते सुखस्वप्नांच्या लहरींवर आनंदाने तणगू लागले. पण पडणाऱ्या पानांच्या गदारोळामुळे त्याची झोपमोड झाली. त्याची सुखस्वप्ने भंग पावली. आता ते पाते गळणाऱ्या पानांना संतापाने दूषणे देऊ लागले. या रूपक कथेतील शब्दार्थ पहा. कर्णकटू म्हणजे कर्कश, जीव खाणे, खूप त्रास देणे, चेंदामेंदा करणे, चिरडून टाकणे, कपाळाला आठी घालणे, त्रासिक भाव व्यक्त करणे, तोंडसुख घेणे, टीका करणे, कित्ता गिरवणे, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे. रूपक कथेचा भावार्थ पहा. अगदी साध्यासुध्या अशा नैसर्गिक गोष्टीतून मानवी स्वभावाचे विविध पैलू दिग्दर्शित करण्याचे लेखकाचे सामर्थ्य या कथेत सुंदर रीतीने प्रकट झाले आहे. गळून पडलेली पाने मातीत मिसळून जातात आणि पुढे त्या मातीतूनच गवताची चिमुकली पाती वर डोकावून पाहू लागतात. दोघांच्याही अंतरंगात खेळणारा जीवनरस एकच आहे. पण झाडावरून गळून पडणारे पान आपल्या उच्च पदाचा खोटा अभिमान बाळगून गवताच्या पात्याला शूद्र लेखते आणि त्या पडणाऱ्या पानाचा आवाज ऐकून आपली सुंदर स्वप्ने भंग पावल्याची तक्रार ते पातेही करत सुटते. मानवी जीवनातले कितीतरी विसंवाद या साध्या विरोधात प्रतिबिंबित झालेले आहेत. तरुण पिढीच्या बेजबाबदारपणाबद्दल बोलणारी वडील पिढी क्षणभर तरी आपल्या तरुणपणातले दिवस आठवते का? आठवण करून घेऊन मग तरुणांवर तोंडसुख घेण्याची तयारी दर्शवते काय? आणि वडील पिढीच्या सांगण्याकडे कपाळाला आठी घालून पाहणारी तरुण पिढी तरी प्रौढ झाल्यावर काय करते? तीही जुना कित्ताच गिरवत बसते. बाह्य स्वरूप कितीही बदलले तरी त्याच मनोवृत्तीची पुनरावृत्ती होते आणि पिढीतील अंतर कायम राहते. दुसऱ्याच्या जागी स्वतःला कल्पून त्याचे सुखदुःख जाणण्याची किंवा त्याच्याशी सहानुभूतीने समरस होण्याची प्रवृत्तीच मनुष्यात नाही. मालक आणि मजूर या दोघांच्या स्थानांची आदलाबदल केली तर त्यांच्या स्वभावात काही बदल होईल का? हाही एक मोठा प्रश्न आहे. या रूपक कथेतून
सुचवलेला अर्थ आता आपण पाहूया. या रूपक कथेतून माणसांचा स्वभाव अत्यंत सुंदर रीतीने व्यक्त केलेला आहे. झाडावरून गळून पडणाऱ्या पानाला आपण उच्च स्थानावर राहतो आणि पाते शूद्र पातळीवर राहते. आपण उच्च दर्जाचे आहोत आणि गवताचे पाते मात्र अत्यंत खालच्या दर्जाचे आहे असे वाटते. या उलट गवत पात्याच्या बाबतीत घडते. आपण खूप सुखी समाधानी जीवन जगत आहोत. आपण भाग्यवान आहोत आणि म्हणून उच्च दर्जाचे आहोत. जीवनातल्या सुखाची गोडी, त्या कटकट्या किरकिऱ्या पानाला कधीच कळू शकणार नाही असे त्या गवत पात्याला वाटते. गळून पडलेले पान मातीत मिसळते आणि त्या पानातूनच नवीन गवत पाते निर्माण होते. आता या गवत पात्याला म्हणजेच पूर्वीच्या पानाला गळणाऱ्या पानांचा राग येतो. त्याला गळणारी पाने कटकटी, किरकिरी आणि म्हणून जगण्यातला आनंद न कळणारे आहेत असे वाटते. सर्व माणसे केवळ स्वतःच्या नजरेतूनच सर्व जगाचे मूल्यमापन करतात. मुलांना आपले आईवडील कटकटी वाटतात, तर मुलांनी ताळतंत्र सोडलं आहे असे आईवडिलांना वाटते. आपण तरुणपणी कसे वागलो हे आईवडील विसरतात. आता तरुण असलेली मुले मोठेपणी स्वतःच्या आईवडिलांसारखे वागतात. एकंदरीत सर्व मानवी समाजात हे असेच घडते. गवताचे पाते या रूपक कथेतून नैसर्गिक रूपकांच्या माध्यमातून मानवी स्वभावाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकण्याचं काम लेखकाने केले आहे. या पाठात गवताचे पान व पिकलेले पान यांच्या वादातून मानवाच्या पिढ्यानपिढ्यांमध्ये असणाऱ्या विचारांच्या तफावतींवर प्रकाश टाकला आहे. माणूस जन्माला येतो आणि वयाचे वेगवेगळे टप्पे तो पार करतो. त्यावेळी त्याच्या विचारांची जडणघडण होत असते. प्रत्येक वेळी स्वतःचे विचारच प्रभावी त्यास वाटतात. यातूनच 2 पिढ्यांमध्ये अंतर वाढत जाते. आज तरुण असणारी पिढी जेव्हा प्रौढ होते तेव्हा ते जुना कित्ता गिरवतात. आपण तरुणपणी कसे होतो हे विसरून तरुणांच्या वागण्यातले दोष दाखवतात. त्यामुळे तरुण नाराज होतात. पण तेच तरुण ज्यावेळी प्रौढ होतात त्यावेळी तरुणांना ते उपदेश करू लागतात. अशा प्रकारे मानवाच्या मनोवृत्तीची पुनरावृत्ती सतत होत राहते. दुसऱ्याची स्थिती समजून न घेता माणूस स्वतःच्या भूमिकेतून विचार करत असतो. हेच वि. स. खांडेकर यांना गवताचे पाते या रूपक कथेतून सुचवायचे आहे. अशा प्रकारे आज आपण गवताचे पाते हा पाठ अभ्यासलेला आहे. सर्व विद्यार्थ्यांनी मराठी व्यवसाय माला यामध्ये या पाठावरील दिलेल्या सर्व कृती सोडवायच्या आहेत व त्या कृतींचे फोटो काढून आपल्या मराठी विषय शिक्षकांच्या मोबाईलवर त्या पाठवायच्या आहेत. पाठवत असताना आपले नाव, इयत्ता, तुकडी,
लिहायला विसरायचं नाही, त्याची नोंद ठेवली जाणार आहे, याची सर्व विद्यार्थ्यांनी व विद्यार्थिनींनी नोंद घ्यावी. धन्यवाद.